नमस्कार. आता आपण 8वीचा पुढचा धडा बघणार आहोत, ज्याचं नाव आहे चलन. आता चलन हा धडा बघण्याच्या आधी थोडंसं आपण गुणोत्तर आणि प्रमाण हा धडा आठवायला हवा, जो आपल्याला 6वीत किंवा 7वीत झालेला आहे. तर गुणोत्तर व प्रमाण आपण दोन चल घेतली होती आणि त्यांचं गुणोत्तर बघितलं होतं. म्हणजेच एका चलाचं दुसऱ्या चलाशी असलेलं नातं म्हणजे आपण ते गुणोत्तर अशा पद्धतीने बघितलेलं होतं. म्हणजे 2:4 ह्या दोन संख्या घेतल्या तर 2/4 म्हणजे बा ही संख्या आहे ती ह्या संख्येच्या दुप्पट आहे, किंवा ही जी संख्या आहे 4 ही संख्या ह्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे काहीतरी त्या दोघांमध्ये नातं असतं. अशा पद्धतीने ते गुणोत्तर हे आपण बघितलं होतं. त्यानंतर प्रमाण म्हणजे काय, जर असं अशी 2, 3, 4 गुणोत्तर आपण घेतली आणि त्या सगळ्यांचं जर नातं सेम आलं, म्हणजे रिलेशन जर सगळं सेम आलं, तर आपण त्या सगळ्या गुणोत्तरांना एकाच प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे 2:4 असेल आणि तेच पुढे आपण असं केलं की 8:16 किंवा काहीतरी 20:40, तर ही जर गुणोत्तर आपण बघितली तर ही गुणोत्तर दिसताना वेगळी आहेत, पण ती समान आहेत का किंवा सारखी आहेत का, तर ह्या सगळ्या गुणोत्तरांचं संक्षिप्त रूप म्हणजे त्यांचं रिलेशन किंवा नातं एकमेकांशी असलेलं ते संक्षिप्त रूप काय आहे हे बघायचं. आणि ते जर सेम आलं सगळ्यांचं तर ही सगळी गुणोत्तर काय आहेत, प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे 2:4 बे के बे बे दुणे 4 म्हणजे 1/2 हे त्याचं संक्षिप्त रूप येत आहे. इथे पण 8 × 8 8 दुणे 16 ते 1/2 आलं. 20 × 1 20 20 दुणे 40 इथे पण 1/2 आलं. म्हणजे ही सगळी गुणोत्तर काय आहेत, प्रमाणात आहेत. कारण अंश आणि छेदाचं जे रिलेशन आहे, जे नातं आहे, तेच सगळीकडे अंश आणि छेदाचं नातं असणार आहे. त्याच्यात असं घेतलं आपण 3/7 तर 3 × 3 3 दुणे 7 असं येत आहे का, नाही येते. म्हणजे 1/2 असं संक्षिप्त रूप येत नाहीये. म्हणजे ह्या यांच्यात हे प्रमाणात नसणार आहे. प्रमाणात असणे वगैरे आपण बरेचदा हा शब्द वापरतो. मेनली तुम्ही आईकडून किचनमध्ये वगैरे ऐकला असेल की प्रमाण काय आहे ह्या अमुक याचं, म्हणजे काय चहाचं प्रमाण काय आहे. म्हणजे 1 कप चहासाठी जे तुम्ही प्रमाण घेता किंवा जे गुणोत्तर असेल, म्हणजे साखरेचं चहापूडशी, चहापूडचं आणखी दुधाशी, दुधाचं पाण्याशी, ह्या सगळ्याचं एकमेकांशी जे काही गुणोत्तर आहे ते एका कपासाठी जे आहे तेच मल्टिप्लाय करून, म्हणजे तेच गुणून जर आपण 10 कपासाठी घेतलं तर त्याला आपण काय म्हणणार, ते प्रमाणात आहे किंवा ते त्याचं प्रमाण आहे. कारण कुठेही आपण असा वेगळा रेशो किंवा वेगळा गुणोत्तर घेत नाही, त्याच्याच पटीत आपण वाढवत जातो. म्हणजे हे जर एका कपासाठी असेल तर हे 10 कपासाठी गुणोत्तर आहे. अशा पद्धतीने जर असेल तर त्याला आपण प्रमाणात आहे असं म्हणतो. तर इथे आपल्याला आता लक्षात आलं की सगळ्यांची संक्षिप्त रूपं घेतली तर सेम येतात, म्हणजे ही सगळी गुणोत्तर प्रमाणात आहेत असं आपल्याला दिसतंय. मग अशा पद्धतीने जी प्रमाणात गुणोत्तर आहे त्या गुणोत्तरांना म्हणतात की ती समप्रमाणात आहेत, जी एकाच पटीत वाढत जातात, म्हणजे ज्यांचं संक्षिप्त रूप सेम येतं अशा पद्धतीच्या सगळ्या गुणोत्तरांना म्हणायचं समप्रमाणात गुणोत्तर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं घेऊया की काहीतरी एक पुस्तक आहे आणि पुस्तकांची किंमत दिली आहे, म्हणजे किती नग पुस्तकं आपण घेतले ते आणि प्रत्येक पुस्तकाची किंमत काय आहे ती. तर समजा मी 2 नग घेतले, म्हणजे 2 पुस्तकं घेतली आणि त्यांची किंमत काहीतरी 2 पुस्तकांची 100 रुपये आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला एका पुस्तकाची किंमत किती, म्हणजे समजा सगळ्या पुस्तकांची सेमच किंमत आहे किंवा एकाच टाईपचं गणिताचं 8वीचं पुस्तक घ्यायचे मला, एकाच किमतीचं आहे ते. ती 2 पुस्तकं घेतली की 100 रुपये लागतात. तर 4 पुस्तकं घेतली तर 200 रुपये लागतात किंवा 5 पुस्तकं घेतली तर 250 रुपये लागतात. तर अशा पद्धतीने जर मी इथे मांडलं तर हे जे आहे की एका पुस्तकासाठी किती आहे मग 50 रुपये, 2 पुस्तकांसाठी किती लागत आहे 100 रुपये, 3 पुस्तकांसाठी किती लागत आहे तर 150 रुपये, कारण एक पुस्तक 50. असं करत करत तुम्ही पटकन 50 पुस्तकांसाठी किती वेळा लागतात रुपये तर लगेच सांगू शकाल का, कारण ह्या सगळ्या ह्याच्यात याची एका पुस्तकाची काय किंमत आहे हे तुम्हाला कळलं, तेवढी किंमत फक्त गुणलं तरी तुम्हाला ते मिळणार आहे. या सगळ्यातून काय दिसते की किंमत समप्रमाणात वाढते, म्हणजे त्याच प्रमाणात वाढते. एकाची 50 असेल, ह्याची दुप्पट केली तर ह्याची पण इथे दुप्पट होते, ह्याची इथे तिप्पट केली तर ह्याची पण इथे तिप्पट होते. म्हणजे जेवढे पट आपण ह्या बाजूची करतोय तेवढ्याच पटीत किंमत पण वाढते, म्हणजे ते समप्रमाणात आहे. म्हणजे 1/50 याचं जे काही उत्तर येईल तेच 2/100 येते, तेच 3/150 येते, तेच 4/200 येते.
या सगळ्यांची संक्षिप्त रूपं आपण बघितली तर ती सेम आहेत. आणि जर तो भाग दवडला तर काय येणार आहे ते 1/50 हे त्याचं संक्षिप्त रूप आहे. मग ह्या 1/50 ही स्थिर संख्या आहे. कशामुळे, कशासाठी, तर ह्या गुणोत्तरासाठी, ह्या गुणोत्तरासाठी, ह्या गुणोत्तरासाठी असं बघितलं सगळ्यांचा जर भाग लावला आपण तो स्थिर संख्या म्हणून येतं. म्हणजे ह्याला अंशाला आपण x म्हटलं आणि छेदाला आपण y म्हटलं. तर x वायशी असलेलं जे गुणोत्तर आहे, एक्सचे वायशी असलेले गुणोत्तर x इज y, तर ते गुणोत्तर किती येणार आहे, सगळीकडे सारखं येतं. याचा अर्थ काय, अल्जेब्राईक म्हणजे गणिती भाषेत जर आपल्याला लिहायचं झालं तर एक्सचे वायशी असलेले गुणोत्तर सगळीकडे एक स्थिर संख्या म्हणून मिळतं, एक काहीतरी स्थिर संख्या मिळते. त्या स्थिर संख्येला आपण के म्हणणार आहोत. म्हणजे कुठलंही गुणोत्तर घेतलं त्याचं संक्षिप्त रूप केलं की किती मिळणार आहे, एकच ती के संख्या मिळणार आहे. जसं ह्याच्या बाबतीत झालं, या उदाहरणाच्या बाबतीत सगळीकडे एकच स्थिर संख्या मिळाली. अशी जर संख्या मिळत असेल तर ह्या एक्स आणि वायला ते एकमेकांच्या समप्रमाणात आहेत असं म्हणतात. कधी म्हणणार, जेव्हा x/y म्हणजे एक्सचे वायशी असलेले गुणोत्तर याची जर किंमत समान आली म्हणजे एकच आली सगळीकडे, तर त्याला म्हणायचं एक्सचे वायशी असलेले गुणोत्तर. आणि समप्रमाणाची उदाहरणं आपल्याला बरेच ठिकाणी दिसतात. आपण बऱ्याच ज्या वस्तू खरेदी करतो त्या वस्तू आणि त्यांची किंमत ही बरेचदा समप्रमाणातच असते. कधीतरी डिस्काउंट दिला आणि ऑडली म्हणजे काहीतरी विचित्र जर किंमत कमी केली असेल तरच फक्त ती समप्रमाणात आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ की असं म्हटलं की 1 किलो साखर 40 रुपयांना मिळते, 2 किलो साखर 80 रुपयांना मिळते, 3 किलो साखर आता किती होणार 120 रुपयांना मिळते. तर हे सगळे आकडे समप्रमाणात आहेत. म्हणजे हा एक्स आहे आणि हा वाय आहे. कारण एक्स ज्या पटीत वाढतोय त्याच पटीत वाय वाढतो. म्हणजे एक्स आणि वायचं गुणोत्तर कायम के, हे स्थिर संख्या राहणार आहे. तुम्ही याचं गुणोत्तर काढून बघितलं सगळ्यांचं तर एक काहीतरी सेम संख्या येईल. पण एखाद्या दुकानदाराने म्हटलं की 3 किलोपर्यंत हे समप्रमाणात होतं, पण एकदम 5 किलो साखर घेतली तर खरं तर किती यायला हवी किंमत, 200 यायला हवी ना, 4×5 = 200 रुपये द्यायला हवे. पण 200 न देता 180 रुपयाला मिळेल. 5 किलो साखर 180 रुपयाला मिळेल. तर कसं होतं, हे 3 समप्रमाणात आले, पण हे जे आलेले आहे 5चं 180 ते ह्यांच्या प्रमाणात येणार नाही, कारण ते त्याच्या पटीत वाढलं नाही. हे जसं ज्या पटीत वाढलंय तसं हे तेवढ्या पटीत वाढलेलं नाही. त्यामुळे काही ठिकाणी असं होऊ शकतं. पण जनरली वस्तू नग आणि त्याची किंमत ही काय असते, समप्रमाणात वाढत असते. म्हणजेच एक्स आणि वाय यांचं रिलेशन दाखवणारा एक स्थिर संख्या ज्याला आपण के ने दर्शवतो, अशी स्थिर संख्या मिळते आपल्याला तिथे. जशी मगाच्या उदाहरणात बघितली तशी ह्या उदाहरणात पण असणार आहे. मग जसं समप्रमाणात असतं याला चलन म्हणतो आपण. एक्सचं वायशी असलेलं रिलेशन ते समचलनात आहे की व्यस्त चल, आता आपण पुढे बघणार दुसरं पण काही आहे का. तर हे समप्रमाणात आहे तर समचलन म्हणायचं याला. एक्सचं वायशी असलेलं समप्रमाणातलं जे नातं आहे त्याला समचलन असं म्हणायचं. त्याच्यानंतर जसं सम आहे तसं उलट आहे का, उलट म्हणजे काय, समच्या उलट व्यस्त. व्यस्त आहे का म्हणजे एक्सच्या पटीतच वाय वाढत जातो आणि बरोबर के हेच उत्तर मिळत जातं. काय असं जसं आहे तसं उलट होतं का, म्हणजे नेमका जेवढा एक्स वाढेल तेवढा वाय त्या पटीत कमी होईल, उलट होईल. म्हणजे एक्स वाढत गेला की वाय कमी होईल. अशा पद्धतीने पण आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं बघूया की समजा एक काम करायला 10 लोकांना 5 दिवस लागतात. 10 लोकांना 5 दिवस लागतील. तर तेच काम करायला 5 लोकांना किती दिवस लागतील, तेच काम करायला 5 लोकांना किती दिवस लागतील. इथे बघा नग आणि त्यांची किंमत असं म्हटलं तर ते जनरली समप्रमाणातच वाढत जात असतं, त्याच पटीत वाढतं. पण इथे बघूया काय होतं अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये. 10 लोकांना 5 दिवस लागतात काम करायला. साधा म्हणजे कॉमन सेन्स आहे इथे. आता बघा की 10 लोक आहेत एखादं काम करायला, त्यांना 5 दिवस लागतात. आणि समजा मी लोक कमी केली तर दिवस कमी होतील का कामाचे, बरं. लोक कमी केले तर कामाचे दिवस उलट वाढणार आहेत. मग ते कितीने वाढतील, तर ते हे सगळं जे येतं ते ह्या प्रमाणाला आपण हे प्रमाण जे आपण आता बघितलं ते बरोबर उलट होतं. 10 लोकांना 5 दिवस लागतील तर 5 लोकांना बरोबर इथे 10 दिवस लागतील. हे कसं काढलंय आपण बघू नंतर, फॉर्म्युला येणार येतो.
तर इथे कसं झालं, उलट झालं. 10 लोकांना 5 दिवस, तर 5 लोकांना कमी व्हायला हवं होतं त्याचं खरं तर. कारण हे चल जसं कमी झालंय तसं हे चल कमी व्हायला होतं, पण नाही, हे चल वाढलं. म्हणजे x हे चल कमी झालं तेव्हा y हे चल वाढलं, असं उलट झालं. तर असं उलट होत असेल तर त्याला म्हणायचं की दोन चल एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहेत. व्यस्त चलन असं त्याला म्हणतात. व्यस्त प्रमाणात आहेत. समप्रमाणात म्हणजे नेहमीचं जे मिळतं ते जसं त्याच प्रमाणात वाढत गेलं दोन्ही एकमेकांप्रमाणे, तर त्याला समचलन म्हणतात. आणि एक चल वाढतंय त्याच पटीतने दुसरं चल खाली कमी कमी होत जात आहे, तर त्याला म्हणायचं व्यस्त चलन. हा, फक्त व्यस्त चलन जरी असलं तरी पट मात्र सेम लागते. म्हणजे ज्या पटीत वाढतंय त्या पटीत कमी व्हायला हवं. नाही तर एखाद्या ठिकाणी त्या पटीत वाढतंय आणि एखाद्या ठिकाणी मग अशी जसं म्हणतं ना 5 किलो साखरला 180 रुपये, मग तो नंबर, तो आकडा तेवढा त्या प्रमाणातून बाहेर फेकला जातो, तसं ते होणार आहे. त्यामुळे जसं इथे समप्रमाणात आहे तसंच व्यस्त प्रमाणात असणार आहे. पटीने ज्या पटीने वाढतं त्याप्रमाणे दुसरं y हे चल कमी व्हायला हवं. मग हे असं कुठे कुठे बघायला मिळतं. अशा पद्धतीची जी काही गोष्टी असतील तिथे नेहमी व्यस्त प्रमाण असतं किंवा व्यस्त चलन असतं. मग त्याचा फॉर्म्युला काय होतं, ह्याचा काय झाला होता समचलनाचा, की एक्स आणि वायचं जे नातं आहे ते कसं असतं, के ह्या स्थिर संख्येने दर्शवलं जातं. आणि व्यस्त म्हणजे उलट होतं बरोबर. तिथे काय होतं की एक्स आणि वाय यांचा गुणाकार स्थिर राहतो. इथे जसं एक्स आणि वायचा भागाकार स्थिर राहतो म्हणजे समचलन आहे, एक्स आणि वायचा गुणाकार स्थिर राहतो म्हणजे व्यस्त चलन आहे. मग मी हे उत्तर कसं काढलं, तर हे वापरून एक्स म्हणजे लोक आणि वाय म्हणजे दिवस असं म्हटलं तर 10 लोक आणि वाय म्हणजे 5 दिवस म्हणजे 10 गुणिले 5 म्हणजे किती आलं, 50 झालं. त्यामुळे मला तो 50 आकडा मिळाला. म्हणजे या दोघांचा गुणाकार 50 झाला. तर मग 5 लोकांना 10 दिवस लागतील. हे कसं काढलं मी, या दोघांचा पण गुणाकार किती व्हायला हवा, 50. कारण हे व्यस्त चलनात आहे म्हणजे एक्स गुणिले वाय बरोबर के असं असलं पाहिजे. याचा वापर करून मी 5 लोकांना 10 दिवस लागतील हे उत्तर तिथे काढलं. तर अशा पद्धतीचं व्यस्त चलन कधी असतं, तर समजा एखाद्या गाडीचा स्पीड म्हणजे वेग, काम, काळ, वेग, ही जी ह्या टाईपची जी गणितं येतात ती सगळी कशी असतात, जवळजवळ व्यस्त चलनात असतात. कारण आपण कमी लोकांना जेवढा वेळ लागतो काम करायला, जास्त लोकांना त्याच्यापेक्षा कमी लागणार ना वेळ. अगदी साधी गोष्ट आहे ती, लगेच लक्षात येईल की इथे व्यस्त चलन असणार आहे. तर त्या टाईपची उदाहरणं व्यस्त चलनात जातात. किंवा गाडीचा वेग म्हटलं, समजा की एका गाडीला 60 किलोमीटर वेगाने गेली तर तिला 1 तास लागतो. ते एका इच्छित स्थळी पोहोचायला 60 किलोमीटर वेगाने गेली तर 1 तास लागतो. असं आपण बघूया, 60 वेगाने गेली की 1 तास लागतो. तर 80 किमी वेगाने गेली तर किती तास लागतील, आता जास्त तास लागतील का, वेग वाढवला ना गाडीचा. तुम्ही गाडीत बसलेला आहात सगळेजण, तुम्हाला लक्षात येईल की गाडीचा स्पीड कमी आहे म्हणजे वेळ जास्त लागतो ना, उलट झालं, स्पीड कमी वेळ जास्त लागतो, स्पीड जास्त वेळ कमी लागतो. म्हणजे 60 किमीने गेली गाडी तर जर 1 तास लागत असेल तर अर्थातच 80 किमीने गाडी गेली की 1 तासापेक्षा कमी वेळ लागत असेल. आणि तो किती कमी वेळ लागत असेल, तर ह्याला एक्स आणि ह्याला वाय असं जर आपण चल दिलं तर एक्स गुणिले वाय बरोबर के ही स्थिर संख्या असल्यामुळे तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला 80 किमीने गेलेल्या गाडीला किती वेळ लागेल हे काढता येतं. त्यामुळे काम, काळ, वेग ह्या टाईपची कुठली उदाहरणं आली की ती व्यस्त चलनात जातात. पण किंमत, एखाद्या वस्तूची किंमत वगैरे असेल, न गणित किंमत वगैरे, किंवा अजून काही वर्ग म्हणजे वर्गातली उदाहरणं असतील, मुलींची संख्या, मुलांची संख्या वगैरे, अशा टाईपची उदाहरणं आली की ती साधारण समप्रमाणात असतात. हे ओळखायला आपल्याला फक्त आलं पाहिजे. ओळखायला का आलं पाहिजे हे सांगते, कारण आपल्याला शाब्दिक उदाहरणं असणार आहेत ह्या धड्यामध्ये. तिथे आपल्याला कुठेही असं जनरली म्हटलेलं नसतं की हे समप्रमाणात आहेत, ही दोन चल आहेत ती समप्रमाण असं मेन्शन केलेलं नसतं. तिथे आपल्याला समजून घ्यायला लागतं की गणित समप्रमाणातलं आहे की व्यस्त प्रमाणातलं आहे. त्याप्रमाणे ते एकदा कळलं की मग आपल्याला x/y म्हणजेच एक्सचा वायशी असलेलं गुणोत्तर स्थिर आहे हा फॉर्म्युला वापरायचा की एक्स गुणिले वाय बरोबर के, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार स्थिर असतो हा फॉर्म्युला वापरायचा. हे तिथे ठरवता येतो. हा आहे समचलनासाठी फॉर्म्युला आणि हा आहे व्यस्त चलनासाठी. फॉर्म्युले सोपे आहेत लक्षात ठेवायला.
समचलनाला हा आहे, व्यस्त चलनाला हा आहे. उदाहरणं आपण सोडवली की तुमच्या लक्षात येईल की सोपी उदाहरणं आहेत अगदी. फक्त सम म्हणजे काय आणि व्यस्त म्हणजे काय ते एवढं फक्त एकदा लक्षात येईल. सम म्हणजे सारख्या पटीत वाढणाऱ्या संख्या, व्यस्त नावातच आहे त्याचं. व्यस्त म्हणजे एक चल जेव्हा वरती जातं तेव्हा दुसरं चल बरोबर उलट्या दिशेने खाली येतं. अशा टाईपची जी असतील ती व्यस्त चलनात असतात. आणि मग आपण याच्यावरची उदाहरणं सोडवणार.